म्हणजे सगळ्यांसाठी म्हणजे उमेदवार पार्टी यांच्यासाठी मतदान केंद्राच्या अनुषंगानं मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या परिघामध्ये कुणालाही प्रचार करायला अनुमती नाही आहे आणि मग मतदान केंद्राच्या बाहेर त्यांचे ते टेबल लावायला बूथ लावायला परवानगी आयोगाने दिलेली आहे। त्याच्याबद्दल लोकसभेच्या वेळेस खूप गैरसमज लोकांच्या मनामध्ये झाले होते। त्यामुळे आता आपल्या माध्यमातून हा विषय क्लिअर करायचा आहे की 200 मीटरच्या बाहेर पॉलिटिकल पार्टीना बूथ लावायला एक टेबल 2 खुर्च्या आणि एक 10 बाय 10 पेक्षा मोठा राहणार नाही असा तंबू लावायला परवानगी आहे 200 मीटरच्या बाहेर। एका मतदान लोकेशनवर समजा 2, 3, 4 मतदान केंद्र असतील तर लोकांचा पूर्वी आग्रह चालला होता की आम्ही 4 टेबल लावतो आणि 4 तंबू लावतो वगैरे। तरी एखाद्या इमारतीमध्ये कितीही मतदान केंद्र असले तरी एकच अलाउड आहे, एकच टेबल, 2 खुर्च्या, एक फ्लॅग आणि एक त्यांचं चिन्ह जे काही त्यांना तिथे लावता येईल। नंबर 1। नंबर 2, त्यांना तिथं जे काही त्यांचे प्रतिनिधी बसणार आहेत ते मतदारांना चिठ्ठ्या देऊ शकतात, पण ते चिठ्ठ्या फक्त मतदार यादीतला अनुक्रमांक एवढ्यापुरताच लिहून देऊ शकतात। त्या चिठ्ठ्यावर कुठलंही चिन्ह, पक्षाचं नाव किंवा कलर काही ठेवता येत नाही आहे। या दृष्टिकोनातून सर्वांना आम्ही लेखी कळवलेलं आहे, सर्व पॉलिटिकल पार्टीच्या ऑफिसला आणि उमेदवारांनासुद्धा, की मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये कितीही मतदान केंद्र असले तरी एकाला एकच टेबल लावता येईल। तर या दृष्टिकोनातून सुद्धा आपण आपल्या याच्यामध्ये नोंद घ्यावी। नाही, आता मतदान केंद्रामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे। आयोग ह्याच्या बाबतीमध्ये फार स्ट्रिक्ट आहे। मागच्या निवडणुकीमध्ये काही 1-2 ठिकाणी अनुचित प्रकार घडले आणि त्याच्यामुळे परत आयोगाने फार कडक शब्दामध्ये याच्या संदर्भात दिले की मतदारामध्ये पूर्वी जनजागृती करा। काही ठिकाणी तुमचे एकत्र कुटुंबाले असतील तर 2 अगोदर 2 नंतर असे पाठवा। पण समजा याच्यानंतरही आता बऱ्याच ठिकाणी 200 मीटरच्या परिघामध्ये मतदान प्रचार करायला बंदी आहे, पण बऱ्याच ठिकाणी काही लोक प्रयत्न करतात, काही जण मोबाईल घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल, पण जिथं जिथं आयोगाच्या नियमाचं उल्लंघन होईल तिथं तिथं त्यांच्यावर FIR दाखल होईल आणि ज्या सेक्शनखाली FIR दाखल होईल त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल। लोकसभा के तहत खुद उम्मीदवार मोबाइल लेके जा रहे थे वोट डालने के लिए, जहाँ उनका वोट डालने जा रहे उम्मीदवार, उसके साथ में फोटो भी निकाले। नहीं, उम्मीदवार ही नहीं है, बहुत जगह पे ऐसे इंसिडेंट्स हुए हैं कि वोटर ने भी एक जाके शूटिंग किया है, कहीं पे तो EVM जलाया और उसकी शूटिंग की है उन्होंने। ऐसे इंसिडेंट्स हुए हैं, इसीलिए आयोग सख्ती से अभी पेश आ रहा है कि इसके बारे में जितनी कड़क भूमिका केंद्र के पास, जो केंद्र के ऊपर जो प्रिसाइडिंग ऑफिसर है, जो पुलिस ऑफिसर है, इनके लिए इंस्ट्रक्शन जारी किए गए हैं कि जिसके लिए आयोग ने परमिशन दिया है सिर्फ उतने लोगों को ही मोबाइल अलाउड है। नहीं, बाकी बहुत सारे एविडेंस हमने बताया ना, अभी 16 टाइप के कागजात बताया है। अगर इलेक्शन कार्ड नहीं है तो जिनके पास इलेक्शन कार्ड नहीं है वो आधार कार्ड लेके जा सकता है, मनरेगा जॉब कार्ड लेके जा सकता है, बैंक या पोस्ट ऑफिस का कार्ड लेके जा सकता है, आरोग्य बीमा का स्मार्ट कार्ड ले सकता है, ड्राइविंग लाइसेंस, पैन कार्ड, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया द्वारा नेशनल पॉपुलेशन रजिस्टर का जेरॉक्स कॉपी ले सकते हैं, पासपोर्ट ले जा सकते हैं। ऐसे जितने भी घर पे कागजात है वो लेके जा सकते नहीं। हा म्हणजे सरसकट सगळ्यांनाच निलंबितचा नाही आहे। आज मी काही ठिकाणी बातमी पण वाचली, परवाच्या मीटिंगमध्ये मी तसे निर्देश दिले होते। आपल्याकडे काय झालं होतं, सुरुवातीपासून तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे 93 शाळेचा विषय, 93 शाळेचा विषय हा विषय फार चर्चेला गेला। त्याच्यानंतर मग जेव्हा खोलात गेल्यानंतर विना अनुदानित शाळा त्याच्यामध्ये 20 आल्या होत्या। आता त्यांनी काय शिक्षण विभागाने परिपत्र काढलं आणि ते सगळ्याच शिक्षण विभागाकडे मुख्याध्यापकाकडे गेले आणि सगळ्यांनी आता पत्र आहे म्हणून ती भरलं। विना अनुदानित आणि अनुदानितला फरक त्यांनी न करता ते 20 म्हणजे ज्या विना अनुदानित आहेत त्यांच्यावर आम्ही कुठला हक्क गाजवू शकत नाही किंवा आम्ही काय गाजवणार नाही। त्याच्यामुळे ते 20 वगळल्यानंतर राहिले 73। तर ह्या 73 शाळेच्या मुख्याध्यापकांनी जी पोर्टलवर माहिती भरायला पाहिजे होती ते भरण्यासंदर्भामध्ये हायगय केली होती। आता काही ठिकाणी जाणीवपूर्वक केली असेल, काही ठिकाणी नजर चुकीने झालं असेल, तो आता त्यांच्या विभागीय चौकशीतला भाग आहे। परंतु ह्या 73 पैकी नंतर जेव्हा आम्ही नोटीस काढली तेव्हा बाकी लोकांनी भरली। त्याच्यामध्ये माध्यमिक शाळा काय होत्या, प्राथमिक शाळा होत्या आणि त्याच्यानंतरही नोटीस देऊनही, स्मरणपत्र देऊनही 29 शाळेने अद्याप माहिती भरलेली नाही। आता त्याच्यामध्ये 29 पैकी माध्यमिकच्या होत्या काहीतरी 16 शाळा आणि प्राथमिकच्या होत्या 13। तर ह्या 29 शाळेने माहिती भरली नसल्यामुळं आम्ही लोकप्रतिनिधित्व अधिनियमच्या 134 खाली FIR दाखल करण्यासंदर्भात पत्र दिलं होतं, पण ती FIR दाखल केल्याच्या प्रति आमच्याकडे येत नव्हत्या। म्हणून मी परवा मीटिंगमध्ये सांगितलं की FIR दाखल केलं नसेल तर या सगळ्यांना निलंबित करा।
तर आता नंतर आपल्या ह्या चर्चेनंतर आजच्या बातम्यानंतर कळाले की काही जणांवर FIR दाखल केलेला आहे. ज्यांच्यावर FIR दाखल झाला आहे त्यांची तर प्रोसिडिंग होणार, न्यायालय त्यांना शिक्षेची तरतूद आहे जी काही RP ॲक्टमध्ये ती तरणार व्हायला. जी FIR दाखल करायला हायगाई केली असणारा निवडणूक प्रक्रिया संपत आल्यानंतरही जर FIR नाही दाखल झाला तर मग त्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करा असे आपण निर्देश त्यांना दिलेले आहेत. आणि त्याचा डिटेल आता आम्हाला आमच्यासमोर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचा प्रायोरिटी आहे. त्याच्यामुळे आम्ही कारवाई हा जो विषय आहे तो आम्ही कधी पण हाती घेऊ शकतो आणि कधी पण कारवाई करू शकतो. परंतु माझं स्वतःचं इंटेन्शन असं आहे की ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवता कामा नाही, कारण अनेक निवडणुका समोर आहेत आणि काहीच कारवाई नाही झाली तर उद्या त्याच्यामध्ये कोर्ट ट्रायल होतं. 134 जे कलम आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टचं, त्याच्यामध्ये कोर्ट ट्रायल होतं. कोर्टामध्ये त्यांना सगळे प्रोसिडिंग झाल्यानंतर एक त्याच्यात द्रव्यदंडाची तरतूद आहे फक्त, म्हणजे जेल वगैरेची त्याच्यात तरतूद नाही आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं इन्क्रिमेंट आहे, प्रमोशन आहे, ह्या सगळ्या गोष्टी सफर होतात. कारण कोर्टाने एकदा शिक्षा दिली, न्यायालयाने 1 रुपयाची जरी शिक्षा दिली तर त्याच्या सगळ्या सेवा नाही ओव्हरऑल जिथं प्रशासनाला, निवडणूक विभाग किंवा पोलीस विभागाला वाटते की थोडी सेन्सिटिव्हिटी आहे. आता जसा की आपण 40 क्रिटिकल पोलिंग स्टेशन निर्माण केलेले आहेत किंवा तिथं काही डाऊटफुल वोटर येण्याची शक्यता आहे, तर त्या ठिकाणी आपण एक्स्ट्रा बंदोबस्त दिलेला आहे. CRPFचे किंवा जे पॅरामिलिटरीचे जे फोर्स आलेला आहे त्याचा आपण त्या ठिकाणी नियुक्ती करतो आहे. तद्वतच अशा ठिकाणी असं वाटतं आहे कुठे की काही होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी आम्ही पॅरामिलिटरीचे लोक देतो. नाही, तो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. त्याच्यामध्ये आता ह्या गोष्टी काय कुठल्या लपवून किंवा छपून ठेवलेल्या नाही. त्याच्यामध्ये आपण जे ESMS नावाचं ॲप आहे त्याच्यावर आम्हाला अपलोड करावं लागतं, जे की CO आणि इलेक्शन कमिशनसुद्धा ते ऑब्झर्व करत असतं. त्याच्यानंतर प्रायमा फेशी आम्हाला या कालावधीमध्ये सापडलं म्हणून ते काही 100% त्याच्यासाठीच होतं ह्याचंही आम्ही काही हे करू शकत नाही. त्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये सोर्स कोणाचा आहे, कुठून येत होता, कुठं चालला आहे, कशासाठी चालला होता, हे आता अंडर काही गोष्टी इन्कम टॅक्सकडे दिलेल्या आहेत, काही गोष्टी पोलीस विभागाकडे आहेत, काही GSTकडे दिलेले आहेत. नाही, त्याच्यात आणखी म्हणजे सांगण्यासारखं आउटपुट काही निघालेलं नाही, अंडर ट्रायल आहे. आणि ते आल्यानंतर आम्ही निश्चितपणे जाहीर करू, त्याच्यात काही लपवून ठेवण्याचा विषय नाही. शहरी तर ग्रामीण पण आहेत. शहरात 12 आहेत ना, 13 शहरात 13 आहेत, बाकी ग्रामीण भागात. नाही, आता जसं जसं मतदानाचा कालावधी जवळ येतोय तसं तसं आमच्या टीम ॲक्टिव्ह करतोय. आपण सगळी यंत्रणा, इन्फोर्सिंग यंत्रणा सगळ्या ॲक्टिव्ह केलेल्या आहेत. आपल्या सर्वाला माहिती आहे की जसं मतदानाचा दिवस जवळ येतो तसं तसं ॲक्टिव्हिटी पण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात. प्रचार बंद पडला म्हणजे प्रचार संपला आहे म्हणून आमच्या टीम शांत होणार नाहीत, उलट आम्ही प्रोॲक्टिव्हली त्यांना ॲक्टिवेट केलेलं आहे. आणि आज 6 वाजल्यानंतर, आज रात्री, उद्या पूर्ण दिवस, उद्याचा रात्रीचा दिवस आणि इव्हन पोल डे दिवशीसुद्धा आमचे सगळ्या ज्या फ्लाईंग स्क्वॉड आहेत, पेट्रोलिंग आम्ही वाढवलेलं आहे. काही खुफिया एजन्सी ज्या आमच्या पोलीस विभागाच्या आणि आम्ही पण काही आपल्याला मागे सांगितलं होतं की आम्ही काही इतर विभागाच्या लोकांनासुद्धा आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्यांना पण वॉच ठेवायला सांगितलेलं आहे. ती वॉच आचारसंहितेच्या अनुषंगानं आहे, कम्युनल्सच्या संदर्भामध्ये आहे, कुठं काही चर्चा चाललेली आहे, कुठं काही करण्याच्या तयारीत आहेत, तर आम्हाला अगोदर कळाला तर प्रतिबंधात्मक आणि त्याचा खूप फायदा पण झालेला आहे. तर ह्या सगळ्या ज्या टीम आहेत ह्या आम्ही टीम ॲक्टिवेट ठेवतो आहोत आणि हे पूर्ण मतदान प्रक्रिया होईपर्यंत ॲक्टिवेट राहतील. जास्तीचा वॉच निश्चितच पोलीस CP सराकडून, SP साहेबाकडून सगळं असं आहे की सध्या हिवाळ्यात 5-5:30ला अंधार पडतोय, त्यासुद्धा सूचना आम्ही दिलेल्या आहेत, बॅटरीची व्यवस्था करा म्हणून. तुम्ही म्हणता तसं काही ठिकाणी शेडच्या बाबतीमध्ये काही लोकांनी हायगाई केली होती. पाण्याच्या बाबतीत पाणी आपण पुरवलं होतं. मी इथं कंट्रोल रूमला मला किती जणांचे फोन आले ना, पाण्याचे जार संपले साहेब, नवीन जार पाठवून द्या वगैरे म्हणून. पण बिस्लरी बॉटलची आपण व्यवस्था नव्हती केली, पण जार आपण नक्की ठेवले होते. सर, ये मशीन अगर टाइम पे कुछ प्रॉब्लम आती है टेक्निकल तो दौरान एक्शन आते हैं? अभी जो क्या है, जोनल ऑफिसर है हमारे, एक जोनल ऑफिसर की तरफ जुरिडिक्शन में 8-10 पोलिंग स्टेशन है. ये जोनल ऑफिसर दिन भर घूमते रहते हैं, तो ये जोनल ऑफिसर के गाड़ी में हम मशीन रखते हैं, जो रिजर्व मशीन है जो तैयार करके रखी गई है वो लेके घूमते हैं. और हमारा असेसमेंट ऐसा है कि कहीं भी अगर दुर्भाग्य से कोई मशीन में कुछ बिगाड़ आ जाता है तो 5 से 10 मिनट के अंदर वहाँ वो आदमी मशीन लेके पहुँच जाएगा, कोई तकलीफ नहीं. और वैसे भी ट्रेनिंग और मशीन के बारे में हमने इतने केयर टेकन किया है कि लोकसभा में कि इतना बड़ा जुरिडिक्शन होने के बाद 6-7 जगह पे मशीन का प्रॉब्लम आया था. तो मुझे लगता है कि असेंबली इलेक्शन में कोई ज़्यादा प्रॉब्लम नहीं आएगा. अगर समझो आग भी गया तो हमारी तैयारी है.
सर काही ठिकाणी मतदानाची आकडेवारी वाढावी तुम्ही त्यासाठी प्रयत्न करताय, मात्र तरी सुद्धा काही जण मतदानावर बहिष्कार टाकणार असे काही भूमिकेवर ठाम आहेत, त्यांच्यासाठी काय करणार? नाही आता जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बहिष्कार टाकण्याच्या निवेदनं किंवा तक्रारी येत असतात, पण यावेळेस एक ग्रामीण भागातून सोयगाव तालुक्यातली आली होती. आम्ही इमिडिएट बातमी वाचल्याबरोबर आमचे अधिकारी जाऊन त्यांचं ते विड्रॉल मागे घेतलं. आज शहरातल्या कुठल्या तरी कॉलनीचा विषय होता, ते पण महापालिकेशी संपर्क केलेला आहे, ते पण त्यांच्याशी चर्चा, कदाचित तो विषय संपलेला पण असेल. आम्ही त्यांना आग्रह करतो की निवडणुकीच्या प्रक्रियेवर बहिष्कार टाकणं हे काही आपला मार्ग नाही आहे आणि त्याच्यातून काही मार्ग निघणार नाही आहे. त्यामुळं तुम्ही मतदान करा हे आम्ही आवाहन करतो आहे. स्वीपच्या माध्यमातून आपण जिल्हाभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेतलेत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून. विशेषतः युवा मतदार आणि महिला मतदार याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. कारण आपल्या मतदार यादीचं जर आपण अवलोकन केलं तर 50% महिला मतदार आहेत आणि महिला मतदानाची टक्केवारी अतिशय चिंतनीय आहे. एका बाजूनं महिला सक्षमीकरण करण्यासाठी अनेक उपाययोजना मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या ठिकाणी चालू असताना महिलांनी मतदान न करणं ही भविष्यासाठी चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळं आम्ही जिल्हाभरामध्ये महिलांच्या मतदार जागृतीचे मोठे कार्यक्रम घेतलेत आणि महाविद्यालयामध्ये युवा संवाद आणि व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा या नावाखाली जवळजवळ 10 महाविद्यालयात मी स्वतः गेलो होतो आणि युवकांना प्रेरित केलं. आणि आपल्या मतदार यादीचं अवलोकन केलं असताना सुद्धा आपल्या लक्षात येईल की आपण सातत्यानं 6-7 महिन्यापासून हे कार्यक्रम घेतल्यामुळं नवीन मतदारांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि निश्चितपणे ते सर्व मतदान करतील आणि या विधानसभा मतदान प्रक्रियेमध्ये निश्चितपणे भरघोस मतदान होईल.